नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शिंदेंनी दिल्लीतून धडाकेबाज निर्णय घेतलेले आजच पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे। 9,600 रुपये या 10 जिल्ह्यात वाटप होणार आहे। 12 वाजल्यापासून पैसे हे सुरू होणार आहेत। अर्जदारांना पुन्हा अर्ज भरावे असे सुद्धा आदेश दिलेले आहेत। कोणाला अर्ज पुन्हा करू शकताय तुम्ही? अंतिम यादी तयार झालेली आहे। याच महिला पात्र झालेल्या आहेत। नवीन अर्ज भरू शकता। या तुमची जर 2 बँक खाते असतील तर तिथे एक मोठा प्रॉब्लेम आलेला आहे। पोस्ट खात्याची एक मोठी बातमी आता आपल्यात आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे की आज शिंदे जे आहे ते दिल्लीत आहेत। दिल्लीत मुख्यमंत्री आता नवीन कोण होणार याच्यासाठी सभा होणार आहे। आज किंवा उद्यामध्ये नवीन मुख्यमंत्री ठरतील, परंतु सध्या तरी शिंदे हे कार्यवाहू मुख्यमंत्री असल्यामुळं ते निर्णय घेऊ शकतात। लाडक्या बहिणीसाठी धडाकेबाज निर्णय त्यांनी घेतलेला आहे। 29 आणि 30 नोव्हेंबरला इथं पैसे येणार आहेत, कारण त्यांनी वचन दिलं होतं लाडक्या बहिणींना की आम्ही नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचा हप्ता देऊ, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता देऊ। तर तेच वचन त्यांनी आता पूर्ण केलेलं आहे। आणि 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर आज आणि उद्यामध्ये तुम्हाला पैसे तिथं पाहायला मिळणार आहेत। 9,600 रुपये हे मिळणार आहेत। 9,600 कसं? मागचे 7,500 आणि आत्ताचे 2100 रुपये असे मिळून तुम्हाला 9,600 रुपये आता मिळणार आहेत। या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे। कोणते 10 जिल्हे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे। कोणते अर्जदार आहेत ज्यांना पुन्हा अर्ज भरावा लागणार आहे किंवा भरू शकताय। अंतिम यादी तयार झालेली आहे। यात तुमचं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं हेही मी तुम्हाला सांगतो। नवीन अर्जाबद्दल आणि पोस्ट खात्या संदर्भात मोठे निर्णय आता इथं झालेले आहेत। लक्षात घ्या, नवीन बँक किंवा पोस्ट एक नवीन नियम तिथं 2 ते 3 नवीन नियम आलेले आहेत। याच बहिणींना पैसे तिथं मिळणार आहेत। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व तुमचे जे डाऊट्स आहेत ते समजणार आहेत। तिथं आज 12 वाजल्यापासून पुढे पैसे येणार आहेत। डायरेक्ट दिल्लीतून इथं आता आदेश आलेले आहेत। शिंदे यांनी मोठे निर्णय घेत त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना जसं वचन पूर्ण केलेलं आहे तसंच मी देखील आता लाडक्या बहिणींसाठी वचन पूर्ण करणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की नवीन मुख्यमंत्री आज किंवा उद्यामध्ये होऊ शकतात। आपल्याला न्यूज माध्यमातून कळत आहे की तिथं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत। त्याआधीच त्यांनी जे लाडक्या बहिणींना वचन दिलेलं आहे, कदाचित ते उद्या मुख्यमंत्री होतील नाही होतील, मुख्यमंत्री शिंदे होतील नाही होतील, म्हणून त्यांनी जे लाडक्या बहिणींना वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आज तिथं आदेश दिलेले आहेत की 29 आणि 30 नोव्हेंबरला लाडक्या बहिणींचे पैसे वाटप सुरू करा, कारण मी असं वचन दिलं होतं असं त्यांनी तिथं म्हणलेलं आहे। तर लक्षात घ्या, पूर्ण आपण इथं व्यवस्थित माहिती पाहणार आहोत। मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा झालेली आहे। एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीनंतर आपल्या भाषणात सांगितलं की हे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे। मी लाडक्या बहिणींचे आभार मानतो आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा वचनबद्धतेप्रमाणे प्रयत्न करतो। आता पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील, असं एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांना अपडेट आलेले आहे। लक्षात घ्या, काल रात्री उशिरा अपडेट आलेली आहे। 10 वाजता जवळपास अपडेट आलेली आहे। त्यामुळे मी सकाळ हा व्हिडिओ टाकत आहे। सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। आम्हाला माहिती आहे की आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, परंतु तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या नादात चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि असे महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत। तुम्ही बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असतात, परंतु आपल्यासारखी खरी माहिती, अशी पुरावा देऊन माहिती कोणीही सांगत नाही। आपण पूर्णतः न्यूज सहित पुरावा देऊन तुम्हाला इथं माहिती सांगत असतो। मी पूर्ण पुरावे तुम्हाला दाखवणार आहे, सिद्ध करणार आहे की कसं पैसे येत आहेत काय। त्यातला पहिला पुरावा मी तुम्हाला आत्ताच दाखवला आहे की एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। ते असं सुद्धा म्हणलं आहे की जसं निवडणुकीनंतर त्यांनी भाषण झालेलं आहे, म्हणजे कालच भाषण झालेलं आहे, ते दिल्लीला असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की बाबा जसं लाडक्या बहिणींचे त्यांनी मला वचन दिलं होतं की आम्ही महायुतीला जिंकून आणणार, आणि मी जसं लाडक्या बहिणींना सुद्धा वचन दिलं होतं की ते वचन मी पूर्ण करत आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देत आहे आणि उरलेले 7,500 रुपये सुद्धा इथं मी देत आहे। लक्षात घ्या, हे डायरेक्ट जमा करण्यात येतील। त्यांनी पात्र महिलांना एक मोठी घोषणा सुद्धा तुम्ही बघू शकता। शिंदे यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा ही झालेली आहे। आता ह्यासाठी लाडक्या बहिणींना खूप खूप अभिनंदन। लाडक्या बहिणींचे पैसे येणार आहेत,
परंतु इथं सगळ्यात मोठी अपडेट जी आहे ती म्हणजे 10 ते 12 जिल्हे फक्त इथं सध्या याच्यामध्ये आज 10 जिल्ह्यांमध्ये येतील, उद्या 10 जिल्ह्यांमध्ये येतील. तुमचा जिल्हा आहे की नाही हे आपण बघणारच आहोत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार. परंतु इथं अजून 2 मोठ्या ट्विस्ट ज्या आहेत त्या म्हणजे नवीन अर्ज संदर्भात नवीन एक अंतिम यादी सुद्धा तिथं जाहीर झालेली आहे. यादीचं निकष काय आहे, कुठल्या निकषांवरती यादी तिथं निघत आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आपण सगळी माहिती डिटेल पाहणार आहोत, एक एक करून सगळी डिटेल माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, लक्षात घ्या. व्हिडिओ पूर्ण पहा, वेळ काढून पहा, कारण महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेस एक हमीपत्र लिहून दिलं होतं, बरोबर. अर्जदाराचं हमीपत्र लिहून दिलं होतं. या निकषावरतीच आता अंतिम यादी तयार होत आहे. आता अंतिम यादीमध्ये एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, काही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. तिथं आता जास्त कडक नियम लावलेले नाहीत, कारण लाडकी बहीण ही महत्त्वाची आहे असं सांगितलं गेलेलं आहे. तिथं आता जर बघितलं आपण तर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख आहे त्यांनाच फक्त प्रॉब्लेम आहे, म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त जर प्रॉब्लेम आहे ते उत्पन्न असेल तर प्रॉब्लेम आहे, किंवा सरकारी योजनांचा लाभ घेत असेल तर प्रॉब्लेम आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर या नियमानुसार जे बसतील त्याच लाडक्या बहिणींना तिथं पैसे येणार आहेत. अंतिम यादी तयार कशी करण्यात येत आहे मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे, लक्षात घ्या. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची इथं बातमी असणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींची आता पुन्हा पडताळणी सुरू आहे, आणि पडताळणी जी आहे ती पडताळणी दरम्यान ज्या लाडक्या बहिणी तिथं पात्र ठरतील त्याच लाडक्या बहिणींना इथं पैसे येणार आहेत. आता लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो की कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये इथं पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, जळगाव, धुळे, अमरावती हा पट्टा, पूर्ण अकोला. इकडे जर बघितलं तर आपण मुंबई, पुणे, उपनगर, सातारा, सांगली, आणि इकडं थोडंसं इकडे जर गेला आपण तर लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, आणि इकडं थोडंसं सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. आता डिटेलमध्ये आपण सांगत आहोत की हे जिल्हे आहेत. आता ज्या बँक आहेत त्या बँक संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आहे. तुम्हाला एक काम करायचं आहे मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला वैयक्तिक तिथं रिप्लाय देऊ शकतो की तुमच्या जिल्ह्यात येणार का नाही. कारण प्रत्येकाला इथं माहीत नसतं की आपलं हे आहे का नाही एरिया त्यात. तर मी डायरेक्ट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला तिथं डायरेक्ट रिप्लाय देईल. आणि तुम्हाला किती पैसे आलेत आत्तापर्यंत ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींची ओवाळणी वगैरे सगळे जे आहे ते आता लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. त्यामुळं कुठल्याही लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायचं काम नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे अंतिम यादी. अंतिम यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे मी सांगतो. अंतिम यादी करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष त्यांनी लावले होते. ते म्हणजे काय तर निवडणुकी अगोदर काय झालं होतं बघा, कुठलेही खातरजमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला इथं पात्र केलं होतं. आणि त्याच्या निकषावर प्रॉब्लेम असे झालेत की लाडक्या बहिणीमध्ये ज्या खऱ्याच बहिणी पात्र होत्या त्यांना पैसे मिळालेलेच नाही. अर्ज करेल त्याला पात्र झालं होतं, त्यामुळं श्रीमंती बहिणी ह्या योजनेच्या लाभार्थी ठरल्या. परंतु आजवर ज्या लाडक्या बहिणी खरंच ज्यांना पैशाची गरज होती अशा लाडक्या बहिणींना पैसेच आले नाहीत. तर या निकषांवरती जे आपण हमीपत्रामध्ये नियम बघितले होते की जे तुमची 4 चाकी असेल किंवा सरकारी कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करत असाल तर त्या या नियमांचं कडक पालन करून तुम्हाला आता तिथं यादी तयार केली जाणार आहे. ती यादी आज बँकेला पाठवली जाणार आहे टप्प्याटप्प्यानं. आज निम्मी यादी आणि उद्या सकाळी निम्मी यादी पाठवली जाणार आहे. यादीच सगळं जे नाव आहे ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरतीच येतील पैसे तुमच्यापर्यंत. यादी आता तुम्ही लक्षात घ्या, यादीत तुमचं नाव आहे का नाही कसं बघायचं आहे ते जे नियम आहेत ते लक्षात घ्या. ते तुम्हाला मी सांगितलं. पहिलं म्हणजे काय तर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का. दुसरं म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी आहे का, 4 चाकी आहे का. तिसरं म्हणजे तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत आहेत का, सरकारी कुठल्या कामांमध्ये तुम्ही करत आहेत का, किंवा इन्कम टॅक्स या जर तुम्ही बसत असाल तरच तुमची यादीत नाव असेल. नाही तर यादीत थोडंसं, कारण तिथं नियम शिथिल झालेले आहेत, तुमचं नाव यादीत सुद्धा असू शकतं. त्यामुळं व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओमध्ये सगळी डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या काय झालंय बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय, आचारसंहिता संपली आणि लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबर करण्यात आली होती, नंतर 16 ऑक्टोबर परत ते काय आहे ते सगळं झालं. नंतर आता बघा लक्षात घ्या,
काही लाडक्या बहिणींची अंतिम यादी आता बनण्यात येत आहे। ज्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आली आहे त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलेलं आहे। जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या। आता मी तुम्हाला सांगतोय की लवकरच जे काही लाडक्या बहिणींचे खाते नवीन फॉर्म आहेत ते चालू होणार आहेत, तर ते फॉर्म चालू झालेले आहेत, तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता। लक्षात घ्या, अर्ज प्रक्रिया काय आहे, जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा, सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सबमिट करा। अर्ज पात्र ठरल्यास महिलांचा लाभ हा दिला जाणार आहे। नवीन वाढीव रक्कम लवकरच तुमच्या खात्यात सुद्धा येणार आहे। पात्र महिलांच्या खात्यात नवीन वाढीव रक्कम लवकर जमा केली जाईल, यासाठी अर्जदारांना आवश्यक अद्ययावत कागदपत्र ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे। लक्षात घ्या, तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता। नवीन फॉर्म आता तुम्ही अंगणवाडी सेविकामध्ये जाऊन फॉर्म भरा, तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत। अर्ज तुम्ही जो काही आहे ती परत जर तुमच्या अर्जामध्ये त्रुटी असतील तर नवीन अर्ज सुद्धा तुम्ही करू शकता, परंतु लवकरच दुरुस्तीचा ऑप्शन येऊ शकतो तिथं। त्यामुळे आज थांबा तुम्ही, आज उद्यामध्ये, नाहीतर परत नवीन फॉर्म भरू शकता। आज उद्यामध्ये तिथं एडिटचा ऑप्शन येईल, दुरुस्तीचा ऑप्शन येईल, ज्यामुळे तुमच्या काही त्रुटी असतील, तिथं बँक अकाउंट चुकीचं गेला असेल, आधार कार्ड नंबर अपडेट करायचा असेल, आधार कार्ड अपलोड करायचं असेल, बँक डिटेल्स अपलोड करायचे असतील तर तिथं नवीन अपडेटचा ऑप्शन तुमच्याकडे येणार आहे। तर थोडंसं वेट करा, आजच्या उद्या दिवस नाही तर परत नवीन तुम्ही फॉर्म भरू शकता। यादी सुद्धा आज बँकेकडे पाठवली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे काही पोस्ट आहेत आणि 2 बँक, लक्षात घ्या, जर तुमच्याकडे 2 बँक खाते असतील, 2 बँकेचे खाते असतील आणि त्याचा प्रॉब्लेम काय होत आहे माहिती आहे का, तुम्ही काय केलंय, लाडक्या बहिणीला वेगळंच अकाउंट दिलंय आणि तुमच्याकडे 2 अकाउंट असल्यामुळं तुमचं आधार कार्ड दोन्हीपैकी एकाच कुठल्या तरी बँकेला, आता समजा ह्या 2 बँक आहेत, एक SBI आहे आणि एक बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि इथं SBI मध्ये एकच आधार कार्ड कुठल्या तरी बँकेला मॅप असल्यामुळं तिथं प्रॉब्लेम काय झालाय, तुम्ही दिला SBI आणि तुमचं आधार कार्ड आहे महाराष्ट्र बँकेला लिंक, तर तुमचं जे पैसे आहेत तिथं थांबवलेले आहेत। तर एक काम करा, तुमचं जे काही बँक अकाउंट आहे त्याच बँकेला जी तुम्ही लाडक्या बहिणीला दिलंय त्याच बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक करून घ्या, दुसऱ्याला करू नका। पोस्टात जरी अकाउंट असलं तरी तुमचं बँकेतच पैसे येणार आहेत। ज्यांचं बँकेत अकाउंट आहे आणि आधार कार्ड लिंक नाही त्या महिलांना पैसे येणार नाहीत, लक्षात घ्या। आणि पोस्टात ज्यांचं अकाउंट आहे, ज्यांना ऑलरेडी पोस्टात पैसे आले, त्यांना पुढचे हप्ते हे पोस्टातच येणार आहेत, हे पण लक्षात ठेवा। परंतु तिथं असं जास्त झालंय की तुम्हाला पोस्टाचंही अकाउंट आहे परंतु आधार कार्ड लिंक नाही, तर पोस्टात पैसे येणार नाहीत, लक्षात घ्या। तुमचे पैसे हे तुमच्या बँकेतच येणार आहेत। ज्यांना ऑलरेडी पोस्टात पैसे आलेले आहेत त्यांना पोस्टात कंटिन्यू होणार आहे, परंतु ज्यांना ऑलरेडी बँकेत पैसे आलेले आहेत आणि आता त्यांनी नवीन पोस्टात अकाउंट काढलंय की बाबा बँकेत माझ्या हे प्रॉब्लेम आहे, मी पोस्टात अकाउंट काढू का, तर तुमचे पोस्टात पैसे पडणार नाहीत, तुमचे त्याच बँक अकाउंटमध्ये पैसे पडणार आहेत। एकतर तुम्हाला एडिट म्हणजे दुरुस्तीचा ऑप्शन येईपर्यंत थोडा वेट करावा लागेल, तिथं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही एडिट करू शकता आणि परत फॉर्म भरू शकता, नाहीतर नवीन फॉर्म भरू शकता। हे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आहेत, लक्षात घ्या। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, व्हिडिओ व्यवस्थित पहा, परत पहा, कारण लाडक्या बहिणींना आज आणि उद्यामध्ये पैसे येणार आहेत। आज दुपारपासून तिथं वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण हा व्हिडिओ आपल्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे। कुणालाही पैसे सगळ्यांना पैसे पोहोचले पाहिजेत, कोणालाही पैसे राहता कामा नये, सगळ्यांना पैसे मिळाले पाहिजेत। काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण आपण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट देत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला म्हणजेच मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। लक्षात घ्या, मी सांगितलं आहे की 12 जिल्हे कोणते आहेत, 10 जिल्हे कोणते आहेत, 12 वाजल्यापासून पैसे येणार आहेत। अर्जदारांना पुन्हा अर्ज करू शकता का हे सांगितलं आणि अद्याप यादी तयार होणार आहे। 2 बँक खाती पोस्ट खात्यांसंदर्भात सुद्धा मोठी अपडेट तुम्हाला इथं मी सांगितलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।